तरी परीक्षा अजून पुढे आहे पितांबर. हा बघा, हाच तो कालपासून इथंच तडमडतोय. काल मी याला हटकलं तर मला म्हणतो मी शेगाववरून आलोय, पण मला याचा काय बी खरं वाटत नाहीये. कोण रे तू? मी पितांबर. अरे पितांबर अशी नाही तर आणखीन कोणी? चल खाली उतर आधी. आलो 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 काय झाडावर बसून काय गावची टयाणी करतोस का? अरे मी काही जर तो झाडावर बसून काय गावची टयाणी करत होतास का? टेहाळणी नाही हो गाववाल्यांनो, मला वाटतं हा कोणतरी चोर किंवा दरोडेखोर आहे. आपल्या कोंडली गावात दरोडा टाकायचा विचार आहे याचा. आता माघारी जाईल, आपल्या साथीदारांना घेऊन येईल आणि गावात दरोडा टाकला. आपण एक काम करूया. काय? अरे इथून झाल्यात जायचं नाही, इथंच जित्ता काढा रे याला. नाही हो, मी चोर दरोडेखोर नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्यावर विश्वास ठेवला ना तर आमच्या केसानं गळा कापशील. अरे धरा रे याला. नाही हो, सोडा मला. महाराज महाराज, कसलं संकट आणलंय माझ्यावर महाराज. महाराज? कोण महाराज? शेगावचे गजानन महाराज. मी त्यांचा शिष्य पितांबर शिंपी. शिंपी काम करून पोट भरतो. माझी आई वारली, मी एकटा पडलो. म्हणून महाराजांनी आज्ञा दिली की पितांबर जा, तुझा शेगाव मधला मुक्काम संपला. म्हणून महाराजांची आज्ञा मान्य करून मी शेगाव सोडलं. कुठे जायचं माहित नव्हतं. चालून चालून थकवा आलेला म्हणून विश्रांतीसाठी मी इथं थांबलेलो. तुम्हाला खरं सांगतो, मी चोर नाही, दरोडेखोर नाही हो. मी कोबाड फोडू करा तुझं. शेगावचे गजानन महाराज, ते संत महापुरुष. अरे त्यांचं नाव घेऊन आमच्या काय डोळ्यात धूळ फेकतोस का रे तू? नाही वा. हा असा नाही ऐकणार. त्याला चांगला धडाच शिकवला पाहिजे. नाही, मी खरं सांगतो. तू गजानन महाराजांचा शिष्य आहेस ना, ते सिद्ध करून दाखवा आम्हाला. सिद्ध करून? आहो, पण कसं? कसं ते सांगतो तुला. धरा रे याला. चला. आहो आहो. गण गण गणात बोटे, गण गण गणात बोटे, गण गण गणात बोटे. महाराज, या लक्ष्मीकांत शेठ. नमस्कार. नमस्कार. कसा आहेस लक्ष्मीकांत? अमरावतीहून कधी आलास? आज सकाळीच आलो महाराज. आपण सांगितल्याप्रमाणे झालं महाराज. सयाजीराव हे वाईट चालीचे आहेत हे चौकशी केल्यावर कळलं. आमची सुमेताई त्यांना दिली असती तर मागाहून पश्चाताप करण्याची वेळ आली असती. सुमीसाठी अकलूजचं एक स्थळ येणार आहे असं आम्हाला वाटतं. स्थळ उत्तम आहे. चैत्रात बार ओढून टाका. महाराज, 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 घरी गेल्यावर कळलं की आपले पितांबर शिंपी त्यांना आपण शेगाव सोडून जायला सांगितलं. हो. क्षमा असावी महाराज. मला तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही, पण राहावत नाही म्हणून विचारतो.
पितांबर भाऊसारख्या आपल्या निस्सीम भक्ताला आपण आपल्यापासून दूर का लोटलत? हो, त्यांची ही गत तर आमच्यासारख्यांचं काय? का हो बंकटलाल शेठ? यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराजच याचं उत्तर देतील. आणि महाराज जे जे सांगतील ते ते करायचं अशी मी मनाशी पक्की गाठ बांधलेली आहे. महाराज. लक्ष्मीकांत, महाराज, तुम्ही गुरुबंधू असल्यानं पितांबराची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. खरंच सांगतो, पितांबराची कुणीही काळजी करू नका. चक्रव्यूह भेदताना अभिमन्यू मारला गेला कारण त्याचं ज्ञान अर्धवट होतं. पितांबराचं तसं नाही. पितांबराला आम्ही पाठवला कारण त्याने पूर्ण ज्ञान आत्मसात केलं होतं. गुरु आपल्या भक्ताला अर्धवट ज्ञान देऊन समाज प्रबोधनासाठी कधीही पाठवित नाही. त्याला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं आणि मगच त्याचा हात सोडला. त्याच्या पंखांना बळ दिलं. आता तो उडेल, गरुड झेप घेईल, समाजाला आदर्शवत ठरेल. पितांबर, माझा पितांबर. पितांबर, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे काय? तुम्ही मला इथं कुठं घेऊन आला? आणि इथं कसं सिद्ध करून दाखवणार की मी गजानन महाराजांचा भक्त आहे ते? गजानन महाराज, अरे काय त्यांची कीर्ती! हा हा, तू त्यांचा शिष्य म्हणतोस ना? गुरु आज्ञेनं तू शेगाव सोडलंस म्हणजे तू त्यांचा नुसता शिष्य नसून पट्टशिष्य आहेस, हो ना? नाही हो, मी स्वतःला महाराजांचा पट्टशिष्य म्हणून नाही घेत. महाराजांचे अनेक भक्त आहेत, त्यापैकीच मी एक आहे. तू महाराजांचा शिष्य आहेस ना? ते आता सिद्ध करून दाखव. पण मी इथं कसं सिद्ध करून दाखवू? हे झाड पाहतोयस ना? हा वृक्ष गेले कित्येक वर्ष वटलेल्या स्थितीत आहे. तू तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर या वृक्षाला पालवी फोडलीस तरच तू खरा महाराजांचा शिष्य असशील, नाहीतर तू मरायला तयार हो. नाही हो, माझ्याकडून हे शक्य नाही. काय करू शकत नाही? अरे गजानन महाराजांनी एवढे चमत्कार केले. कोरड्या विहिरीला पाणी आणलं आणि तू एका झाडाला पालवी फोडू शकत नाही? अहो, ते गजानन महाराज आहेत, थोर संत आहेत, योगी पुरुष आहेत. त्यांना ते सहज शक्य आहे. पण तुम्ही माझी तुलना त्यांच्या पारड्यात नका करू. तुम्हाला वाटतंय ना मी चोर आहे, दरोडेखोर आहे. ठीक आहे, मी तुमचं गाव कायमचं सोडून निघून जातो. परत तुमच्या गावच्या वेशीला सुद्धा मी दिसणार नाही. पण मला जाऊ द्या, तो मला जाऊ द्या. तुला असं जाऊ देणार नाही. तुला परीक्षा द्यावी लागेल आणि मगच पाऊल पुढे टाकायचं. काय रे, बरोबर की नाही? महाराज, महाराज मला वाचवा. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. काय मगापासून गण गण गणात बोते, गण गण गणात बोते लावलंय? हे महाराजांचं भजन आहे. हे आम्हाला बी ठाऊक आहे. आणि तू निष्कारण वेळ काढतोस हेही ठाऊक आहे. नाही पण नाही हो, काय महाराजांचं भजन बोलून तुका वटलेल्या झाडाला पानं आणणार आहेस? हो, ते मला सुद्धा माहिती आहे. मी काही जरी केलं तरी या वटलेल्या झाडाला पालवी फुटणार नाही. पण तुम्हीच माझी परीक्षा घेऊन मला संकटात टाकले. आता तुम्हीच मला यातून मुक्त करू शकता. मला जाऊ द्यात, घरी जाऊ द्यात मला. शाणा आहेस रे तू? हे बघा, मी तुमच्या पाया पडतो. पितांबर, तू यांच्या समोर हात जोडू नकोस. हे लोक तुझ्या समोर हात जोडतील. माझं ऐका तरी. तुझं आम्ही ऐकू, पण आमची एक पहिली शरत आहे. ती मान्य आहे का? बोल. शरत? हा,
तू एक कबूल कर की कोंडली गावात तू दरोडा टाकण्यात आला होता. नाही नाही, हा खोटा आरोप मी कधीच मान्य करणार नाही. मग माझा प्राण गेला तरी चालेल. मी माझा देह महाराजांच्या चरणी ठेवला असं समजेन. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. महाराज, महाराज कुठे आहात तुम्ही? महाराज, महाराज तुम्ही मला शब्द दिला होतात. महाराज पितांबर, तू फक्त हाक मार, आम्ही तुझ्या हाकेला धावून येऊ. मग महाराज आत्ता का धावून येत नाही? महाराज या, महाराज या, या झाडाला पालवी फुटू द्या. आपला अधिकार या कोंडुलीकरांना दाखवून द्या. महाराज, महाराज या, महाराज. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. साध घालता जीवाने भाव घेती गजानन, प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून. धुन लागता नामाची, धुन लागता नामाची, लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. पीतांबर महाराज की, 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 पीतांबर महाराज आहेत, पाय धरा त्यांचे. पीतांबर महाराज की, पीतांबर महाराज की. अहो उठा, अहो माझे कशाला पाय धरताय? तुम्हाला पायच धरायचे आहेत ना, मग माझ्या सद्गुरूंचे पाय धरा, गजानन महाराजांचे धरा. अहो ही लीला त्यांचीच तर आहे. मी काही केलं नाही, सगळं केलं ते गजानन महाराजांनी केलं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, 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 महाराज. गण गण गणात बोते, कोणाकडे बघतोय हा? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आपण आपला शब्द खरा केलात महाराज.
तुम्ही भक्ताच्या हाकेला धावून आलात महाराज. मी धन्य झालो महाराज, मी धन्य झालो. अरे तू आमचा शिष्य आहेस ना. लोकांनी तुला कमी लेखण्याची चूक केली, हे चांगलंच झालं. त्यामुळेच मला हा चमत्कार करता आला. अरे त्यामुळे लोकांची तुझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. पांडुरंगाला अपेक्षित असलेलं समाजकार्य तुला करता येईल. या कार्यात लोकांना सहभागी करून घेता येईल. विरोधकांचं मतपरिवर्तन करता येईल. महाराज पितांबर, तू आता सक्षम आहेस. आम्हाला हाक मारण्याची गरज नाही. तू जो भक्ती मार्ग चोखाळला आहेस त्या मार्गावरून चालत राहा. लोकांना त्यात सहभागी करून घे. आम्ही आता निघतो. तुझ्यासारखे अनेक पितांबर घडवून पांडुरंग घेत असलेल्या परीक्षेत आम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बोला. गजानन महाराज की जय. 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 गण गण गणात बोते, 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 गण गण गणात.